त्याची दृश्य आहेत मातोश्रीवरून काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे निघाल्यात हुतात्मा चौकाच्या दिशेने ते रवाना झालेत। काही वेळातच ते हुतात्मा चौकात पोहोचतील। वरळी सीलिंग वरची दृश्य आपण बघतोय आणि काही वेळातच आता उद्धव ठाकरे आता हुतात्मा चौक परिसरामध्ये पोहोचणार आहेत। सीलिंग वरून आता उद्धव ठाकरे यांचा ताफा पुढे सरकलेला आहे। थेट आपण जाऊयात हुतात्मा चौकामध्ये आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, उद्धव ठाकरे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये त्या ठिकाणी दाखल देखील होतील, मात्र कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेत। पदाधिकारी, ठाकरे गटाचे कार्यकर्ते, नेते आता पोहोचतायत तिकडे। एकूणच काय दृश्य आहेत, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? निखिला, नक्कीच आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी जे आहेत ते सध्या या जोडेमारो आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात जी आहे ती मवियाच्या कार्यकर्त्यांकडून महायुतीच्या विरोधात देण्यात येताना पाहायला मिळत आहेत। खरं तर थोड्याच वेळात शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे हे तीनही महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते या आंदोलनाला हुतात्मा स्मारक इथे उपस्थित राहतील। हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून या संपूर्ण जोडेमारो आंदोलनाला सुरुवात होईल आणि हे आंदोलन जे आहे ते हुतात्मा स्मारकापासून पुढे हळूहळू सरकत ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जाणार आहे आणि गेटवे ऑफ इंडियाला एक या संपूर्ण आंदोलनाची एक सांगता सभा जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून होणार आहे आणि या संपूर्ण सभेला हे तीनही प्रमुख नेते जे आहेत ते संबोधित सुद्धा करतील। परंतु पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या आंदोलनाच्या संपूर्ण पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। या हुतात्मा स्मारकाजवळ आंदोलन करण्याची परवानगी नसताना देखील मवियाकडनं हे आंदोलन होत आहे आणि आंदोलनावरती मवियाचे नेते जे आहेत ते ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येने मवियाचे कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईत आज रस्त्यावरती उतरलेले आहेत। रविवारचा दिवस आहे त्यामुळे आज कामावरती जाणारे चाकरमानी देखील नाही आहेत, त्यामुळे हा दिवस निवडलेला होता मवियाने की मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून आणि आज मवियाकडनं आंदोलन केलं जात आहे। परंतु हे आंदोलन मध्येच अडवण्याची शक्यता जी आहे ती पोलीस घेऊ शकतात, त्यामुळे मविया जी आहे ती आता आंदोलनावरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। अद्याप देखील मोर्चाची परवानगी मिळालेली नसली तरी मोर्चा हा होणारच, हा ठाम विश्वास जो आहे तो या सर्व नेत्यांनी आणि त्यांच्या मवियाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला असल्याचं पाहायला मिळतं। या संपूर्ण आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। या संपूर्ण महिलांशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत। आज आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहेत, तुम्हाला अटक देखील होऊ शकते, आंदोलनाला परवानगी मिळालेली अजूनपर्यंत हो अटक झाली तरी चालेल, आम्ही महाराजांसाठी काही अटक काय गोळ्या पण घालायला तयार आहोत। हर हर पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आम्ही अटक व्हायला घाबरत नाही आहोत, तर आम्ही गोळ्या खायला देखील आम्ही आमची छाती जी आहे ती पुढे आणू असं मत जे आहे ते महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे। आणि मोठ्या संख्येने सध्या मवियाचे कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्या हुतात्मा स्मारकाजवळ येताना पाहायला मिळते। थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष असलेले शरदचंद्र पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तीनही नेते मंडळी या ठिकाणी येतील आणि या ठिकाणाहून जोडेमारो आंदोलनाला सुरुवात होईल आणि हे आंदोलन हळूहळू गेटवेच्या इथे जाईल आणि गेटवेजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपण दोन दृश्य या ठिकाणी पाहतो। एकीकडे हुतात्मा चौकामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आता काही वेळातच हुतात्मा चौकामध्ये पोहोचत आहेत। आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत आहेत, संजय राऊत आहेत, सगळे ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते आता हुतात्मा चौकामध्ये पोहोचत आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, आपण पाहतोय की मोठ्या संख्येने आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हुतात्मा चौकामध्ये दाखल झाले। निखिल, आपण पाहतो की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हुतात्मा चौकात पोहोचलेले आहेत। सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी होते आहे आणि प्रमुख नेत्यांची वाट पाहिली जाते। प्रमुख नेते थोड्याच वेळात महाविकास आघाडीचे हुतात्मा चौकात पोहोचले आणि त्यानंतर प्रत्यक्षात मोर्चाला सुरुवात होईल। मोर्चा हुतात्मा चौकातून गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने जाणार आहे, मात्र मध्येच रिगल सिनेमाच्या चौकामध्ये जिथे बाळासाहेबांचं स्मारक आहे तिथे अभिवादन करण्यासाठी प्रमुख नेते पहिल्यांदा थांबतील आणि त्यानंतर पुढे जाण्याचा प्रयत्न करतील। मात्र ही सगळी तयारी जरी महाविकास आघाडीची असली तरी मात्र दुसरीकडे पोलीस हा मोर्चा अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात। अशी तयारी जी आहे ती या सगळ्या पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आपण पाहतो की स्टिकर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला मिळतात, बॅनर सुद्धा पाहायला मिळतात आणि महाराज आम्हाला माफ करा अशा पद्धतीचं स्लोगन सुद्धा त्या बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि कुठेतरी जोडे मारो आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला
सवाल विचारण्याचा प्रयत्न या सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला जातोय। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय की शिवसेना ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल आणि त्याचबरोबर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हुतात्मा चौकाचा संपूर्ण परिसर जो आहे तो बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे। दोरीच्या सहाय्यानं पोलिसांनी बांधून ठेवलेला आहे जेणेकरून कार्यकर्ते आतमध्येच थांबू शकतील। मात्र तर जर शरद पवार कार्यकर्ते देखील बाहेर आता पडण्याचा प्रयत्न हुतात्मा चौकामध्ये निघालेले आहेत। ही थेट दृश्य आपण इथे पाहतो। या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आता शरद पवार देखील दाखल होत आहेत। काही वेळापूर्वीच मातोश्रीहून उद्धव ठाकरे देखील निघाले आहेत, त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आहेत, रश्मी ठाकरे आहेत आणि आता शरद पवार सुद्धा हुतात्मा चौकाकडे रवाना झाले आहेत। त्यामुळे दोन प्रमुख नेते काही वेळातच हुतात्मा चौकात पोहोचतील। दोन प्रमुख नेत्यांच्या ताफ्याची दृश्य आहेत। दोन्ही नेते मार्गस्थ झाले आहेत आणि काही वेळातच हुतात्मा चौकात ते पोहोचतील आणि आंदोलनात सहभागी होतील। तर हुतात्मा चौकामधलं हे आंदोलन आपण या ठिकाणी पाहत आहोत। महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोडे घेऊन हुतात्मा चौकात दाखल झालेत। तर इथे आपण पाहतो की शरद पवार आणि उद्धव ठाकरे काही वेळातच आता हुतात्मा चौकामध्ये पोहोचत आहेत। महाविकास आघाडीमधले प्रमुख दोन नेते